च्या माजी सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांची निर्घृण हत्या करण्यात आली। स्वप्नाली यांना जिवंत जाळून त्यांची राख समुद्रात फेकल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला। या हत्येप्रकरणी त्यांचे पती आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत उर्फ भाई गजानन सावंत यांच्यासह इतर दोघांना पोलिसांनी अटक केली। कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचं समोर आलंय। या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली। स्वप्नाली या सुकांत सावंत यांची दुसरी पत्नी होत्या। या दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होते। काही वेळेला त्यांच्यातला वाद हा थेट पोलीस स्टेशनपर्यंत सुद्धा पोहोचला होता। याला कंटाळून स्वप्नाली सावंत या मुलीसह भाटे इथल्या एका ठिकाणी भाड्यानं राहण्यासाठी गेल्या होत्या। गणेशोत्सवासाठी त्या मिरा इथल्या आपल्या घरी आल्या, मात्र यानंतर त्या बेपत्ता झाल्याची तक्रार स्वतः सुकांत यांनीच केली होती। मात्र आता सुकांत यांनीच पत्नीची हत्या केल्याचं समोर आलंय। नंदुरबारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। बलात्कार करून मुलीची हत्या होऊन सुद्धा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली। एवढंच नाही तर शवविच्छेदन अहवालावर सुद्धा आम्ही समाधानी नाही असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केलाय। तसंच वडिलांनी मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो खड्ड्यात पुरून ठेवलाय। 43 दिवसांपासून हा मृतदेह खड्ड्यात पुरून ठेवला होता। आपल्या मुलीच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन केलं जाईल आणि या गुन्ह्याचा छडा लागेल या आशेवर ते आहेत। आजही पीडितेचं कुटुंब न्याय मिळेल या आशेवर मिठाच्या खड्ड्यात ठेवलेल्या पार्थिवाच्या जवळ तासनतास बसून असतात। या पीडित पित्याला न्याय मिळवून देण्यासाठी समस्त ग्रामस्थ आता त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत। पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणात पुन्हा शवविच्छेदन करण्याच्या सूचना त्यांनी धडगाव पोलीस स्थानकात दिल्या आहेत। सीआर नंबर 207/22 कलम 306-34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासामध्ये मृताच्या नातेवाईकांनी जी माहिती दिली, जी माहिती उपलब्ध केली किंवा त्यानुसार जे काही त्यांचं म्हणणं होतं त्याप्रमाणे आपण त्यामध्ये 354 हे एक वाढीव सेक्शन लावलेलं आहे। जोपर्यंत ह्या पोरीबरोबर जे रेप करणारे जे लोक आहे आरोपी त्यांना अटक तर केलेच आहे, पण त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। आणि जोपर्यंत ह्या गुन्हेगारांना कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही जे ह्या पोरीचं प्रेत आहे ते असं जमिनीत मीठ टाकून कुरून ठेवलं आहे। आणि आम्हाला ह्या पोरीबरोबर असं करणाऱ्यांना शिक्षा झाल्याशिवाय त्या प्रेताला आम्ही जाळू शकत नाही। म्हणजे आम्हाला न्याय भेटायला पाहिजे। नवीन पीएम करायचे म्हणून आम्ही ऍप्लिकेशन केलं। जोपर्यंत नवीन पीएम नाही होत तोपर्यंत आम्ही प्रेतला म्हणजे असं जाळणार नाही। म्हणजे मिठामध्ये पुरून ठेवलंय, आम्हाला न्याय भेटायला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न चालू आहे। कारण की पोलीसवाले येते कोणता सीधे उत्तर देत नाही, आम्हाला उडवाउडवीच देतात।